आपल्या सेडवरती नवीन चॉकीचं आगमन झालेलं आहे। 150 अंडी पुंजेची आपण बॅच घेतलेली आहे 30 ऑक्टोबर रोजी। यासाठी पाला आपल्याकडे 1.5 एकर पर्यंत पाला आहे। त्यामध्ये जास्त वाढ झालेली नाही, त्यामुळे आपण अंडी पुंजे हे कमी घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने चॉकीमध्ये आळींची संख्या आहे। 150 अंडी पुंजामध्ये आपल्याला 12 ट्रे मिळालेले आहेत, म्हणजे 100 अंडी पुंजांसाठी आपल्याला 6-8 ट्रे। तर अशा पद्धतीने आपण 150 साठी 12 ट्रे घेतलेले आहेत। डाव्या साइडला ही जी साइड आहे, या साइडला आपण तिसऱ्या रॅकवरती 6 ट्रे टाकलेले आहेत आणि उजव्या साइडला आपण तिसऱ्या रॅकवरती 6 ट्रे टाकलेले आहेत। यामध्ये उद्या आपण फीडिंग देणार आहोत, पहिली फीडिंग। कारण आता सरासरी आपला 70 ते 80% हा मोल्ट उठलेला आहे, परंतु पूर्ण मोल्ट उठलेला नाही, त्यामुळे आपण उद्याची पहिली फीडिंग देणार आहोत। आता ही आळींची हालचाल दिसत आहे आपल्याला। यामध्ये जे आळींचे शेंडे हे मोठे झालेले आहेत, काळपट दिसत आहेत। या आळ्या मोल्ट पास झालेले आहेत व काही उर्वरित आळ्या आहेत, ह्या मोल्ट सकाळपर्यंत पूर्णपणे पास होईल। अशा पद्धतीने आपण ट्रे टाकलेले आहेत, कारण इथून पुढे तिसऱ्या रॅकवरच्या आळ्या खाली आपण घेत असतो व त्यानंतर खालच्या खाली वरच्या वर अशा पद्धतीने आपण 150 अंडी पुंजासाठी 5.5 बाय 50 चे 8 रॅकची स्पेसिंग देत असतो। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे चॉकी आल्यानंतर आपल्याला मुंग्यांपासून आपल्या ह्याचं संरक्षण करणे। तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे, अशा पद्धतीने जे रॅक आहेत, रॅकच्या खाली वाट्या ठेवलेल्या आहेत व त्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे, ज्यामुळे पाण्यामधून मुंग्यांचा त्रास हा वर जाणार नाही। प्रत्येक रॅकच्या बुडाला आपण अशा पद्धतीने एक वाटी ठेवलेली आहे व त्या वाटीमध्ये पाणी ठेवलेलं आहे। सरासरी कोणत्याही काय होतं, मोल्टमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या मोल्टमध्ये जास्तीत जास्त मुंग्या ह्या लागत असतात। त्यानंतर आळींची साईज वाढल्यानंतर मुंग्यांचा त्रास कमी होतो, परंतु सुरुवातीला आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आपण वाट्याचा वापर करत आहोत। काही लोक ग्रीसचा ऑइलचा वापर करतात, काही जण यामध्ये आपला लक्ष्मण रेखा जो खडू असतो त्या खडूचा पण वापर करतात। आपण आपल्या पद्धतीने जे आपल्याला सुटेबल योग्य वाटतं त्या पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करा व आपले यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज दोन्ही ठिकाणी फॉलो करा, म्हणजे आपले डेली रूटीनमध्ये आळ्यांचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील।